आणि आताची सर्वात मोठी बातमी समोर येते। विधानसभा विरोधी पक्षनेते पदाचा 2.5 वर्षांचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिलेली आहे। राष्ट्रवादी पवार गट आणि ठाकरे गटाला 2.5 वर्ष विरोधी पक्षनेतेपद मिळणार असल्याची शक्यता आहे। तर ठाकरे गटाकडून भास्कर जाधव यांचं नाव चर्चेत आहे। गेले अनेक दिवस महाविकास आघाडीमध्ये विरोधी पक्षनेतेपदावर शिक्कामोर्तब होत नव्हता। नक्की कोणत्या पक्षाचा विरोधी पक्षनेता होणार हे ठरत नव्हतं। दरम्यान गेल्या 2 दिवसांपासून ठाकरे गटाकडून विरोधी पक्षनेतेपदासाठीचे प्रयत्न सुरू झाले होते आणि भास्कर जाधव यांचं नाव सर्वात पुढे होतं चर्चेमध्ये। आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर आली ती म्हणजे विरोधी पक्षनेतेपदासाठी 2.5 वर्षाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गिरीश, 2.5 वर्षांचा फॉर्म्युला ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये ठरल्याचं समजतंय, काय अधिकची माहिती आहे? नेतेपदावरून सध्या 9व्यामध्ये चर्चा सुरू आहे। एकीकडे ठाकरे गटाने दावा करणार असल्याचं जरी सांगितलं असलं तरी आता शरद पवार गटाने देखील विरोधी पक्षनेतेपद 2.5 वर्षाचा कार्यकाळ ठेवावा अशा पद्धतीची मागणी केली होती। त्यानंतर आता उद्धव ठाकरे चर्चा करत होते। या चर्चेनंतर जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी थोड्या वेळापूर्वी सिल्वर ओकवर शरद पवार यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आता एक नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे। एक नवा फॉर्म्युला, एक नवा ट्विस्ट विधानसभा विरोधी पक्षनेतेपदावरून आपल्याला आता समोर येताना पहिल्यांदाच विरोधी पक्षनेते पदावर 2.5 वर्षांचा फॉर्म्युला फिक्स होण्याची वेळ असेल। मात्र पवारांच्या गटाकडून नक्की कुणाचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे? गिरीश, अद्याप निश्चित झालेलं नाहीये। फक्त शरद पवार गटाने या संदर्भातली मागणी केलेली आहे। त्यांनी अशी मागणी केली की आपण 2.5 वर्षाचा कार्यकाळ ठेवावा, मात्र अद्याप तरी यावर जे काही शिक्कामोर्तब झालेलं नाही। ठाकरे गट त्यांच्या 5 वर्षाच्या कार्यकाळावर ठाम आहे। अशा स्थितीत राष्ट्रवादीने नव्याने मागणी केल्याने एक नवा ट्विस्ट आलेला आहे। ठाकरे गटाचं पत्र तयार आहे, उद्धव ठाकरे यांची त्या पत्रावर सही आहे। अशा असताना नव्याने मागणी आल्याने यासाठी एक पत्र देण्याचं काम थांबलेलं आहे। त्यामुळे यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न यावर काय तोडगा निघेल महाविकास आघाडीमध्ये पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद गिरीश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर ठाकरे गटाकडून भास्कर जाधव यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे आणि आता विरोधी पक्षनेतेपदावर पवार गटाने सुद्धा दावा केलेला आहे। त्यामुळे 2.5 वर्षांचा फॉर्म्युला ठरल्याचं समजतंय।